शन्नो वरुणः हे ब्रीद जेव्हा आपल्या कानावर पडतं तेव्हा एकच गोष्ट डोळ्यांसमोर येते, ती म्हणजे बलाढ्य भारतीय नौदल, जगातील सर्वात शक्तिशाली नौदलांपैकी एक. शत्रूला धाक बसवणारे नौदल उभारताना भारतासमोर एकच व्यक्तिमत्वाची प्रेरणा होती, ते म्हणजे भारतीय नौदलाचे जनक, अखंड हिंदुस्थानचे कैवारी, हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज. महाराज एका आज्ञापत्रात म्हणतात, आरमार म्हणजे स्वतंत्र एक राज्यांगच आहे. जैसे ज्यास अश्वबळ त्याची पृथ्वी आहे, तद्वतच ज्याजवळ आरमार त्याचा समुद्र. याकरता आरमार अवश्यमेव करावे. समुद्रावरही साम्राज्य उभारण्याची कूटनीती त्यांच्या प्रत्येक शब्दात झळकते. ज्याचा आरमार त्याचा समुद्र हा मूलमंत्र देणाऱ्या शिवप्रभूंनी 16व्या शतकात स्वतंत्र आणि सार्वभौम असे आरमार तयार करून परकीय आक्रमकांना परतवून लावले. जहाजे आरमार भर जलधी दुष्टांची शिक्षा करी, 12 मावळ देश पर्वतदरी बांधोनी किल्लेगिरी. शत्रू केवळ जमिनीवरूनच नाही तर समुद्रमार्गी सुद्धा हल्ला करू शकतो हे नेमके त्यांनी हेरले होते. त्यासाठीच त्यांनी सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, पद्मदुर्ग, विजयदुर्ग असे शक्तिशाली जलदुर्ग बांधून घेतले. त्यांचा द्रष्टेपणा, मुत्सद्दीपणा, बुद्धिचातुर्य आणि उत्कृष्ट नेतृत्व कौशल्य त्यांच्या प्रत्येक धोरणात दिसून येते. शिवछत्रपतींचे हेच धोरण अंगीकारून भारतीय नौदल सागरी सीमांचे संरक्षण करत आहे. प्रत्येक देशात लष्कराला वेगळे महत्व असतेच, पण सागरी किनारा असणाऱ्या देशांमध्ये नौदलाचेही तितकेच महत्व असते. आज भारतीय नौदलात 1,42,000 नौसैनिक कार्यरत आहेत. भास्कर सोमण, जयंत नाडकर्णी आणि विष्णू भागवत या 3 मराठमोळ्या व्यक्तिमत्वांनी नौदलाचे सर्वोच्च पद भूषवले आहे. 4 डिसेंबर 1971 रोजी भारताच्या नौदलाने असा पराक्रम करून दाखवला जो पाकिस्तानच्या पिढ्यानपिढ्या लक्षात ठेवतील. भारताविरुद्ध समुद्रमार्गे पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या होत्या. PNS गाझी या पाकिस्तानी आधुनिक शस्त्रसज्ज पाणबुडीमुळे त्यांचा अहंकार फार वाढला होता. भारतावर मोठे आक्रमण करण्याच्या उद्देशाने आलेल्या याच गाझीचा अहंकार भारताच्या INS करंजने हाणून पाडला. भारतीय नौदलाने चढवलेल्या हल्ल्यात गाझीला जलसमाधी मिळाली. बलाढ्य शत्रूचा आपल्या गनिमी काव्याने कसा पराभव करावा हे शिवरायांचे तंत्र यावेळी नौदलाने वापरले. यानंतर INS विक्रांतने बंगालच्या उपसागरात 4 डिसेंबर रोजी केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे कंबरडे मोडले आणि युद्धाचे पारडे भारताच्या दिशेने झुकले. या मोहिमेचं नाव होतं ऑपरेशन ट्रायडेंट. ट्रायडेंट म्हणजे त्रिशूल. भगवान शिवशंकराच्या त्रिशूळासारखेच आपल्या नौसेनेने पाकिस्तानच्या भूमीत घुसून थेट कराची बंदरावर हल्ला चढवला होता. 10 दिवसातच पाकिस्तानने शरणागती पत्करली. नौदलाच्या या पराक्रमाची आठवण म्हणून 4 डिसेंबर हा भारतीय नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आज भारतीय नौदलाच्या प्रत्येक नौसैनिकात दिसून येते. शिवकाळात मराठा आरमाराकडे गलबत, गुराब, महागिरी, पाल, शिबाड, तरूस अशा युद्धनौका होत्या. आज भारताकडे विक्रमादित्य, विराट, विक्रांत, मोरमुगामो अशा अफाट युद्धनौका आहेत. काळ बदलला पण धाक तोच आहे. शिवभक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या प्रयत्नामुळेच आज भारतीय नौदलाच्या ध्वजावर गुलामीचे चिन्ह नाही तर पराक्रमाचे आणि शौर्याचे चिन्ह झळकत आहे. अब तक भारतीय नौसेना के ध्वज पर गुलामी की पहचान बनी, लेकिन अब आज से छत्रपति शिवाजी महाराज से प्रेरित नौसेना का नया ध्वज समंदर और आसमान में लहराए. आपल्या शिवछत्रपतींच्या तेजस्वी इतिहासाचा आणि नौदलातील शूरवीरांचा गौरव करण्यासाठी भारतीय नौदलाकडून आणि आपल्या महायुती सरकारकडून येत्या 4 डिसेंबर रोजी यंदाचा नौदल दिन सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्याला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देखील उपस्थित राहणार आहेत. या भव्य दिव्य सोहळ्याची जय्यत तयारी युद्ध पातळीवर सुरू झाली आहे. यावेळी मालवण राजकोट येथे
शिवछत्रपतींच्या भव्य पुतळ्याचे अनावरण आदरणीय पंतप्रधानांच्या हस्ते केले जाणार आहे. शिवछत्रपतींचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवूनच आज भारतीय नौदल समुद्रावर अधिराज्य गाजवत आहे. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन आणि भारतीय नौदलाच्या सर्व बहादूर नौसैनिकांना सलाम.